हाय गाईज. हॅलो. तर तुम्हाला आज एक न्यूज द्यायची होती आम्हाला. खूप दुःखी न्यूज आहे ती, कारण की आम्ही आलो आहे हंटर घेऊन रॉयल एनफिल्डच्या शोरूमला विकण्यासाठी. खूप दुःख होतं आहे आम्हाला, पण आम्हाला हे करावं लागतंय. बिचारा तेजस, त्याला कसं वाटत असेल. आणि पूर्ण गाडी खूप चांगली आहे, पण प्रॉब्लेम हाच आहे की मी लगेच नाही सांगू शकत. हे तेजी गाईज, आज आहे हंटरचा पहिला वॉशिंग डे. एक जण बघायला येणार आहे गाडी. त्याच्यामुळे आम्ही चाललोय वॉश करायला. ज्याला गाडी आपण विकू तो पण, आणि त्यांनी पण हा व्लॉग बघितलं तर यार आम्हाला खूप दुःख होतंय गाईज. गाडी विकतोय तर पण आता विकावी लागते आम्हाला. आम्हाला द्यायचीच नाहीये, पण काय करू शकत नाहीये. तर सांग ना यांना, का आपण गाडी विकतोय? काल सांगितलंय का आपण? सांग ना. सो माझे जे कारनामे आहेत त्याच्यामुळं डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की तू बाईक चालूच नको. बिकॉज ते माझ्या लोअर बॅकला घेणार नाही आता त्याचे जर्क्स. त्यामुळं इच्छा तर माझी बिलकुल नाही आहे गाडी विकायची. गाडी एकदम A1 कंडिशनमध्ये, पण काय करू, विकावं लागणार आहे. कारण ती अशीच खराब होतीये, अशी खराब नाही झाली पाहिजे. हो, आम्ही खूप डायरेक्ट वापरली पाहिजे. किती रे 4-5 महिने झाले आम्ही वापरली वापरतच नाही गाडी. 4-5 महिने ती हार्डली किती 100 किलोमीटर चालली असेल. हा यार, ती आता 12,000 रनिंग होती तिची. 4-5 महिन्यात एवढी 100 किलोमीटर कुठे चालली? कधी चालवली? थोडी चालवली आहे. तर असं आहे, भगवत नाही मला, पण काय करावं लागणार आहे. नाही तर काय ती गाडी वेस्ट होईल. ॲटलीस्ट ती गाडी कोणाला दिली तर ती गाडी कंडिशनमध्ये तरी राहील, व्यवस्थित तरी राहील. कधी नव्हत आयुष्यात दिसली पुन्हा तर चांगलं तरी वाटेल. त्याच्यासोबत ओळख करायची का, त्याला सांगायचं नाही तो आला का त्याच्यासमोर ब्लॉग शूट करायचा, मग त्याला बोलायचं की आमचं युट्यूब चॅनल आहे, तिथं जाऊन बघ गाडी आम्ही कशी दिली आहे तुला. आणि नंतर त्याला ओळखीचं पण बनवायचं, आणि नंतर कधी त्या गाडी आम्हाला फोटो पाठवतो गाडीचे. हां, मला असं वाटतं आपलं लास्ट वॉश आहे, लास्ट वॉश आहे असं वाटतंय मला. जाऊ दे, कॅन्सल करायची का विकायचीच नाही. जाऊ दे, नको विकायला. काय करणार ठेवून? बहिणी बघायचं रोज पार्किंग लागेल गंज. भाई जाऊ दे, दुख दर्द पिढा नको पार्किंग मध्ये ठेवू. तिथं किती मोठी गोष्ट होऊन जाईल. नाही, धुवत राहू ना. पण अर्थ काय राहील, ती गाडी चालतच नाही येणार तर दुःख नाही होणार. त्यापेक्षा जास्त दुःख होईल उलट. चालवायची कधी कधी 1-2 किलोमीटर चालवायची. टेम्पररी आहे, तसं तर किती होत राहील दुःख. काय माहिती. कंटिन्युएशन मध्ये जर तू गाडी अशीच ठेवली, अशीच पडून राहिली, तुझं किती जास्त दुःख होईल. खाली होते सगळं. भारी झाली ना. गुड मॉर्निंग गाईज. तर मे बी आज तेजसच्या गाडीचं डील होऊ शकतं, कारण की एक कसं येत आहेत बघायला, आणि जर त्यांना आवडली तर ते बोलले की आजच आम्ही घेऊन जातो गाडी. लेट्स सी. हॅलो गाईज. तर आज आहे दुःखाचा दिवस, कारण आमची गाडी गेली आहे. घेऊन गेलेत आमची गाडी. हो, मी शूट केलंय ते, मी याच्या आधी ॲड करेन. फर्स्ट गाडी होती माझी. आम्ही दोघांनी खूप खूप
खूप खूप खूप तिच्यावर हे करून वेळ टाकून टाकून आम्ही ती गाडी घेतली होती. कसे पैसे मॅनेज केले होते, काय केलं होतं, मजा झाली होती. बट आता गेली ती. आम्हाला वाटलंच नव्हतं की लगेच जाईल. हा आम्ही असं ते झालो आले, होतो. डीलर आले, गाडी घेतली लगेच. आणि मी तर झोपलेली होती. तो बोलला होता की मी 9:30ला येईल. हा उठला 8:30ला. मला बोलतो की 8:30 वाजले. म्हटलं झोप, 9:30ला उठू आणि जाऊ, खालीच तर जायचंय. मग नंतर असं झालं. केलं. बोल रे, काय बोलत होतो आपण? ते काय बोलतो लास्ट गाडीचं काहीतरी सांगत होतो ना. गाडीचं गाडी गेली आता आमची. चला आता आमच्याकडे फक्त एकच गाडी आहे. चला दुख तो मैं बयां नहीं कर पा रहा हूँ. जाणे तो ठीक. हा याची बाईक होती, एकच बाईक होती. नाही, याच्याकडे आधी पण एक बाईक होती, पण ती पण तिथं चोरीलाच गेली होती. आणि मग तिथं चोरीलाच गेली यार. खरंच तिथं तर काही हेच नाही मिळालं. म्हणजे आम्हाला हा आपण ते सांगत होतो की आम्हाला माहितच नव्हतं. सकाळी असंच उठलो, एक जण गाडी बघायला येतं बोलला, आणि संध्याकाळी जर त्याला आवडली तर घेऊन जाईल बोलला. आणि आवडलं तर तो म्हटला की मी संध्याकाळपर्यंत घेऊन जाईल. आणि ते एक अजून कोणाला तरी घेऊन पण अजून आले. एकाला घेऊन आले होते ट्रायल साठी वगैरे. तर ते आणि म्हणे लगेच ट्रान्सफर करतो आम्ही आणि घेऊन जातो आता. लगेच घेऊन गेले. मग त्यांना बोलली की थांबा, नाही का संध्याकाळी तरी न्या. पण त्यांनी म्हटलं की ठीक, आम्ही आता आलो तर घेऊन जातो. आताच घेऊन जातो. मग म्हटलं की ठीक आहे, घेऊन जाता. फक्त काय ट्रान्सफर बाकी आहे. खूप दुःख झालंय मला पण. ठीक आहे, चला. या ब्लॉग मध्ये एवढंच होतं, गाडीचं दुःख. चला ठीक आहे, बाय बाय बाय. भेटू आपण पुन्हा एका न्यू ब्लॉग मध्ये येस काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन. येस. अब तक के लिए टाटा, बाय बाय. बाय.